महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 यामधील कलम 9(4) मधील अधिकारांचा वापर करून माननीय राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे आणि यामध्ये जाहीर केलेल्या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे। तर या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी रत्नागिरी तालुक्याचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो। माननीय राज्य निवडणूक आयोगाने जो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे तो कार्यक्रम मी आपल्याला सर्वप्रथम टप्पेनिहाय कसा आहे तो सांगतो। याबद्दलची जी निवडणूक कार्यक्रमाची जी सूचना आहे ती आज 16 जानेवारी 2026 आज प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी दुपारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे। दिनांक 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी आणि त्यावरचा निर्णय हा दिनांक 22 जानेवारी 2026 सकाळी 11 वाजल्यापासून छाननी त्याची सुरू होईल आणि त्यानंतर छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेली जी उमेदवारांची यादी आहे ती 22 जानेवारी रोजीच प्रसिद्ध करण्यात येईल। त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक जो आहे 23 जानेवारी तसेच 24 जानेवारी व 27 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। रविवार 25 जानेवारी आणि सोमवार 26 जानेवारी हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस या दिवशी स्वीकारली जाणार नाही। त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम वेळ आहे 27 तारखेला। त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जे आहेत त्यांना निशाणी वाटप करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जी आहे ती 3:30 वाजल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल। मतदानाची जी तारीख आहे ती 5 फेब्रुवारी 2026 वार आहे गुरुवार आणि वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 आणि मतमोजणीची तारीख आहे 7 फेब्रुवारी 2026 वार आहे शनिवार आणि सकाळी 10 वाजल्यापासून ही जी मतमोजणी आहे ती सुरू होईल। आता या पूर्ण रत्नागिरी तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। त्यातले एक आहेत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि दुसरे आहेत अप्पर तहसीलदार सचिन गोसावी। असे 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे मला सहाय्य करण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे। रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेची एकूण गट आहेत 10, पंचायत समितीची गणसंख्या आहे 20 आणि मतदान केंद्र आहेत 271। आपल्याला याची आरक्षणं देखील जागानिहाय यापूर्वीच जाहीर झालेले आहेत। आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही आचारसंहितेची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे। ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि ही आचारसंहिता लागू जरी झालेली असली तरी अन्य ठिकाणी जिथं आचारसंहिता नाही तर तिथून या निवडणुकीच्या मतदारावर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती अशी कुठलीही यामध्ये करता येणार नाही। माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी आचारसंहितेचे बाबत पालन करण्याबाबत एक मार्गदर्शनपर परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्या गोष्टी अलाव आहेत, कुठल्या गोष्टीची मनाई करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर या परिपत्रकामध्ये ही माहिती नमूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर या प्रत्येक मतदाराला यामध्ये 2 मते देणे अपेक्षित आहेत। एक मतदान जे आहे हे गटाकरता तो मतदान करेल आणि एक मत जे आहे हे पंचायत समितीच्या गणाकरता येईल। त्यानंतर पुढची यामधले एक वैशिष्ट्य आहे की नामनिर्देशन पत्र जी आहेत ती ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत आणि नामनिर्देशन पत्र जी आहेत ती उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये हे नामनिर्देशन पत्र पुरवण्याची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे।
नामनिर्देशनपत्र, त्यानंतर लागणारं शपथपत्र, हे सगळे जे नमुने आहेत हे याच कार्यालयातून पुरवण्यात येणार आहेत. आणि ते पुरवण्याची देखील तारीख दिनांक आज 16 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत आपल्याकडं आपण पुरवणार आहोत, दुपारी 2 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची वेळ आहे 3, पण देण्याची वेळ आहे 2, म्हणजे 1 तास त्यांना तो भरून शपथपत्र करून देण्यासाठी हे करण्यात येईल. आणि त्या पद्धतीनं नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रचे नमुने उमेदवारासाठी इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यानंतरची पुढची एक यातली वैशिष्ट्य असं आहे की जात वैधता पडताळणीबाबत, की कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता जे प्रमाणपत्र आहे तर ती देण्यापूर्वी बंधनकारक होतं, पण आता जात प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर जात पडताळणी समितीकडं त्यांनी केलेल्या अर्जाची प्रत जर सादर केली तर नामनिर्देशनपत्र हे नामनिर्देशनपत्रासोबत ते आम्हाला स्वीकारता येईल. आणि 6 महिन्याच्या आत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. आणि ते जर त्यांनी नामनिर्देशनपत्र जर सादर केले नाही तर त्यांची निवड ही बूथलक्षी प्रभावानं रद्द होऊ शकते. याबाबतची देखील तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. आपली जी मतदान केंद्र आहेत ती एकूण तालुक्यामध्ये 271 मतदान केंद्र आहेत. आणि या मतदान केंद्राच्या ठिकाणी या सर्व आवश्यक ज्या सोयीसुविधा आहे, म्हणजे पाणी असेल, रॅम्प असेल, सावली असेल, आवश्यक फर्निचर असेल, लाईटची सुविधा असेल, तर अशा सर्व ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत तर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर ह्या 271 मतदान केंद्रामध्ये आदर्श मतदान केंद्र देखील असेल, सखी मतदान केंद्र देखील असेल, म्हणजे ते सर्व बूथ जे आहे तर ते महिला अधिकारी, पोलीस कर्मचारी देखील महिला असतील, अशा पद्धतीचं मतदान केंद्र देखील असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग मतदार जिथं आहेत तर त्या ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्र देखील आपण हे करणार आहोत, कार्यरत ठेवणार आहोत. त्यानंतर मतदार यादी जी आहे ती मतदार यादी 1 जुलै 2025ची ग्राह्य धरलेली आहे. म्हणजे 1 जुलै 2025ला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या मतदार यादीमध्ये ज्यांची नाव समाविष्ट होती तर ती यादी ग्राह्य धरण्यात आलेली आहे. आणि तीच गण आणि म्हणजे मतदान केंद्रनी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. आता यामध्ये एकूण पुरुष जे मतदार आहेत ते 1,45,000 एवढी पुरुष मतदार आहेत. स्त्री मतदार आहेत ती 1,04,441 एवढी स्त्री मतदार संख्या आहे. आणि इतर 10 आणि एकूण 2,04,496 इतकी मतदार संख्या आहे. त्याचबरोबर जे दुबार मतदार आहेत त्या दुबार मतदारांच्या एकूण संख्या ही 4,531 आणि ते डबल स्टारनं तिथं दाखवलेले. आता हे 4,531 जे दुबार मतदार आहेत तर त्यांच्याकडे जाऊन त्यांचा चॉईस घेतलेला आहे की ते कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहे. आणि ज्या ठिकाणी मतदान करणार नाहीत तर त्या ठिकाणी ते दाखवलं जाईल की हे कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहेत. तर त्यामुळे दुबार मतदारांबाबत जे माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचे देखील पालन हे करण्यात येत आहे. त्यानंतर नामनिर्देशनपत्र सादर करण्याचं आणि छाननीचं ठिकाण जिथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत ते म्हणजे हे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये ही छाननी आणि नामनिर्देशनपत्र स्वीकारलं जाणार आहेत. त्यानंतर आपलं जे स्ट्रॉंग रूम आहे जिथे EVM ठेवण्यात येणार आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव. या ठिकाणी EVMची स्ट्रॉंग रूम आहे. आणि तिथूनच मतदान साहित्य वाटप आणि त्याच ठिकाणी संकलन केलं जाणार आहे. आणि मतदान झाल्यानंतर मतमोजणी जी 7 तारखेला होणार आहे तर ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव याच ठिकाणी आपली जी मतमोजणीची प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण पार पडणार आहोत. मतदान साहित्य जे आहे ते पुरेसं आपल्याकडे उपलब्ध आहेत. जी EVM आपल्याला लागणारी जी आहेत तर 690 एवढी तर ते देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. मनुष्यबळ जे आहेत ते मनुष्यबळ देखील आपल्याकडे पुरेशा प्रमाणात, म्हणजे आपण ही पूर्ण निवडणूक कंडक्ट करण्यासाठी 41 क्षेत्रीय अधिकारी म्हणजे झोनल ऑफिसर यांची नियुक्ती केलेली आहेत. मतदान केंद्राध्यक्ष 298, तसेच मतदान अधिकारी
1, 2, 3 हे देखील प्रत्येकी 298 असे असणार आहेत. म्हणजे जवळजवळ 1531 एवढी मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ह्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी जी निवडणूक लढवणार आहेत त्यांना 6 लाख इतकं खर्चाची मर्यादा आहे आणि जे पंचायत समितीसाठी निवडणूक लढवणार आहेत त्यांना 4,50,000 इतकी खर्चाची मर्यादा ही आहे. त्याचबरोबर प्रचाराचा जो कालावधी आहे तर उमेदवारांना जे नामनिर्देशनपत्र दाखल करतील त्यांना प्रचार करण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना देखील कार्यरत राहणार आहे. त्यानंतर प्रचार कालावधी जो आहे तर तो मतदान सुरू होण्यापूर्वी 24 तास अगोदर म्हणजे मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी 2026 आहे. तर त्याच्या अगोदर 24 तास म्हणजे 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत जाहीर प्रचाराचा कालावधी आहे. म्हणजे रात्री 12 वाजता बंद होईल, पण जाहीर प्रचाराचा कालावधी 10 वाजता. म्हणजे रात्री 10 नंतर कुठल्याही सभा, प्रचार फेऱ्या किंवा लाऊडस्पीकरवर कुठल्याही पद्धतीचा प्रचार हा करता येणार नाही. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यापूर्वी जसं नगर परिषदेच्या निवडणुकीला होतं त्याच पद्धतीने एखाद्याला जर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जर जाहिरात किंवा प्रचार करायचा असेल तर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती अशी समिती जिल्हाधिकारी कार्यालय या स्तरावर ही स्थापन केली जाते, ज्याचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी महोदय असतात. आणि या समितीकडं एखाद्याला जर इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा प्रचार करायचा असेल तर जे प्रचार साहित्य आहे तर त्याचं सर्टिफाय करून घ्यावं लागतं. त्याचा मजकूर तपासला जातो आचारसंहितेच्या अनुषंगानं आणि मग त्याचं सर्टिफाय करून नंतर तो त्याद्वारे प्रचार करता येतो. त्यानंतर ह्या उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण विविध ठिकाणी आपले जे स्थिर सर्वेक्षण पथक आहेत ते असणार आहेत. त्यानंतर आचारसंहितेचं पालन होते का नाही हे बघण्यासाठी फ्लाईंग स्क्वॉड देखील असणार आहेत. ज्या ठिकाणी प्रचार सभा या होतील तर त्या ठिकाणी आमचा व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ पाहणी पथक आपलं त्या ठिकाणी म्हणजे व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम त्या ठिकाणी असणार आहेत. आणि त्यानंतर त्या सभेचं छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग जे आहे ते पाहिल्यानंतर उमेदवारांनी दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये दिसणारा खर्च याचा ताळमेळ घेतला जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी तालुक्याची ही तयारी झालेली आहे. तर त्यांना मतदान केंद्रावर हे प्राधान्यानं मतदान करू दिले जाणार आहे. जे दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअरची देखील सुविधा आहे. मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा देखील असणार आहे. तर त्यामुळं हे आहे ह्या सुविधा देखील आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार यादीतील मतदारांचं नाव, मतदान केंद्र आणि उमेदवाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार असं मोबाईल ॲप देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून घेता येईल आणि मतदार यादीतलं त्यांचं नाव शोधण्यासाठी हे mahasek-voterlist.in हे संकेतस्थळ देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्यामुळं अशा पद्धतीनं एकंदरीत निवडणुकीची तयारी ही सुरू झालेली आहे आणि प्रशासनाकडून आचारसंहितेचं पालन व्यवस्थित होते का नाही याची देखील तपासणी ही सुरू आहे.